भाजप आता काँग्रेस विरोधात आक्रमक झालेत। भाजपकडून आता काँग्रेसच्या विरोधात आंदोलन केलं जात आहे। काल राहुल गांधी, प्रियंका गांधी यांनी धरणे आंदोलन केलं होतं आणि आता त्याच विरोधात भाजप देखील आक्रमक झालंय। भाजपकडून आता काँग्रेसच्या विरोधात आंदोलन केलं जात आहे। भाजपचे कार्यकर्ते काँग्रेस विरोधात आक्रमक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। काँग्रेस आणि भाजपचे कार्यकर्ते आमनेसामने आलेत आणि यावेळी राहुल गांधींच्या विरोधात भाजपकडून जोरदार घोषणाबाजी केली जाते। भाजपचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। पोलिसांकडून आक्रमक झालेल्या आंदोलकांची धरपकड सुरू असल्याचं दृश्यांमध्ये दिसतंय। पोलिसांची जी सुरक्षा साखळी होती ती भेदत दुसऱ्या आतमध्ये शिरण्याचा प्रयत्न केला जातो, मात्र त्याआधी देखील एक बॅरिकेड्स लावण्यात होते। जरी बॅरिकेड्स देखील तोडण्याचा प्रयत्न हा भाजपच्या कार्यकर्त्यांकडून केला जात होता। अशा स्थितीत पोलिसांकडून या ठिकाणी रोखण्यात आलं आणि त्यामुळे आता हे भाजपचे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत आणि आता घोषणाबाजी करत पोलीस आणि या ठिकाणी भाजपच्या कार्यकर्त्यांमधील हा संघर्ष सध्या सुरू आहे। काँग्रेसकडून ही जे आंदोलन होत आहे त्या विरोधातील हे आंदोलन आहे आणि त्यामुळे आता हे या ठिकाणची अजूनही हे आपण बघतोय की भाजपचे जे कार्यकर्ते आहेत, भाजपचे जे लोक आहेत ते आक्रमक आहेत अजूनही। आणि आता हे दृश्य बघतो की अजूनही पोलिसांच्या अतिरिक्त गाड्या आहेत त्या मागवल्या जात आहेत आणि कार्यकर्त्यांना आता त्यांची धरपकड केली जात आहे, त्यांना ताब्यात घेतलं जात आहे आणि अनेक कार्यकर्त्यांना हे ताब्यात घेण्यात आलेलं आहे। आणि ही दृश्य आपण बघतोय की सर्वच कार्यकर्त्यांना आता हे ताब्यात घेण्यात आले आणि आपण ही दृश्य बघतोय की पोलिसांना या ठिकाणी चकवा देत बॅरिकेड्स तोडून जात आतमध्ये शिरण्याचा प्रयत्न हा भाजपकडून भाजपच्या कार्यकर्त्यांकडून केला जात होता आणि तत्पूर्वीच पोलिसांनी पकडून आता पुन्हा एकदा त्यांना आतमध्ये टाकले जात आहे, ताब्यात घेत आहेत पोलीस। एक प्रकारचा संघर्ष, एक आक्रमक भाजपचे कार्यकर्ते झालेले आपल्याला या ठिकाणी या दृश्यांमध्ये बघतोय आणि आपण हे बघतोय की हे या ठिकाणी बघतो की भाजपचे जे कार्यकर्ते आहेत त्या कार्यकर्त्याचं नाव घेत नाहीये, त्यांची भूमिका त्याच्या विरोधात आज आम्ही उतरलोय। राहुल गांधी हा देशद्रोही आहे।